नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार. जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत जी एक्झाम झाली आहे महिला बाल विकास विभागामध्ये, या एक्झामचा कट ऑफ बघणार आहोत. कट ऑफ कसं तर एकदम सटीक पण थोडं मागे पुढे असू शकतं, पण एकदम सटीक कशाच्या बेसवर करू शकतो आपण हे कट ऑफ काढू शकतो. तर एकूण अर्ज किती आले, पेपर पॅटर्न कसा होता, पेपरमध्ये काठिण्य पातळी कशी होती, अर्ज संख्या किती होते आणि आपल्याला बघा एकूण अर्ज किती आले हे माहिती आहे, पण कुठल्या पदासाठी किती अर्ज आले हे माहीत नाही, पण अंदाजित आपण ते गेस म्हणून काढू शकतो. तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे तर सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे वाट बघतात पोरं की रिस्पॉन्स शीट कधी येतं. तर सगळ्यांना सांगू इच्छितो की जसं आपण BMCची एक्झाम दिली, BMCची एक्झाम झाली, आपल्यापैकी जे महिला बालविकासची एक्झाम दिली त्यातील भरपूर पोरांनी काय केलं की BMCची सुद्धा एक्झाम दिली होती आणि ती 12 डिसेंबरला लास्ट होती आणि 4 दिवसात 16 डिसेंबरलाच काय झालं, तिचे पहिली रिस्पॉन्स शीट आली होती BMCची. आता सगळ्यांना तेच आतुरता लागली आहे की ह्या महिला बालविकासाची रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येते. ठीक आहे, हा पहिला मुद्दा झाला. तर रिस्पॉन्स शीट आता बघा येणाऱ्या या फेब्रुवारी एंड 28पर्यंत, फेब्रुवारी महिन्याचा आखरी दिवस आहे 28 फेब्रुवारी किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला काय येऊन जाणार, रिस्पॉन्स शीट येणार. या उद्या परवा 2-3 दिवसातसुद्धा येऊ शकते किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, खूप झालं तर मार्चचं फर्स्ट वीक किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट येणार. मग काही लोकांना आक्षेप असू शकतो की रिस्पॉन्स शीट आली नाही, कट ऑफ कसं काय सांगणार सर तुम्ही. तर मी सुद्धा एक्झाम दिली आहे आणि ह्या बेसिसवर मी कट ऑफ सांगू शकतो, पण एकदम ॲक्युरेट नसणार आहे एवढं पण सांगतो. पण थोडे बहुत तुम्हाला अंदाज येईल, कारण एक्झाम दिल्यानंतर आपल्याला कट ऑफ सांगायचे थोडं बहुत नॉलेज आहे, कारण आपण खूप साऱ्या एक्झाम देतो. तुम्हीसुद्धा तुमचा कट ऑफ सांगू शकता. ज्यांना किती मार्क्स येतात काय येतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा, यावरून अजून सोपं पडेल की कोणाला कोणत्या संवर्गासाठी काय कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा हे झालं रिस्पॉन्स शीटबद्दल. दुसरा पॉईंट बघणार आहोत आपण, पेपर पॅटर्न कसा होता. तर पेपर पॅटर्न सर्वांना माहिती आहे, एकदम इझी होता. मराठी होतं, इंग्रजी होतं, बुद्धिमत्ता होतं, त्यानंतर काय होतं GK GS होतं. ठीक आहे, हे सगळे किती प्रश्न होते तर प्रत्येकाला 25 प्रश्न होते. ठीक आहे, 25 प्रत्येक विभागामध्ये प्रश्न होते. आता काहींचं म्हणणं आहे की मराठी, म्हणणं नाही, एकदम सोपंच होतं. मराठी म्हटलं तरी सोपं, पण काही थोडेसे फिरून विचारत होते. सगळ्याच डिपार्टमेंटचं बोलतो मी. यामध्ये तुमचं काय काय झालं, संरक्षण अधिकारी झालं, त्यानंतर परिवीक्षा अधिकारी झालं, लघुलेखन झालं, लेखन निम्न श्रेणी झालं, लिपिक वरिष्ठ लिपिकचं झालं, संरक्षण अधिकारी झालं, कनिष्ठ काळजीवाहक. या सगळ्या पदाचा आपण एक पदानुसार काय बघणार आहोत, कट ऑफ. आणि या सगळ्यांचे एक अंदाजित मी इथे सांगतो, पण नंतर जेव्हा आपण पर्टिक्युलरली एक बघू, उदाहरणार्थ संरक्षण अधिकारीचं बघू, तर त्याचं कट ऑफ किती असू शकतो, कारण जागा किती आहे. संरक्षण अधिकारीच्या 57 जागा आहे. त्यानंतर इथे संरक्षण अधिकारी गट बच्या 2च जागा आहे. मग ह्यानुसार कट ऑफ बघणार आहोत प्रत्येकाचं. पहिल्यांदा पेपर पॅटर्न बघू आपण. मराठी कसा होता रे, तर मराठी एकदम सोपा होता. एकदम सोपा म्हणजे काही 2-3 क्वेश्चन सुटले तरी किती, कमीत कमी किती घेणार यामध्ये 22, कमीत कमी जास्तीत जास्त किती 24पर्यंत घेऊ शकतात, पण 22 ॲव्हरेज पकडू आपण. ठीक आहे, त्यानंतर इंग्रजी किती 25चा होता, सोपा होता. पॅराजंबल होतं, त्यानंतर इरर डिटेक्टिंगमध्ये मार्क जाते आणि पॅसेजमध्ये मार्क जात होते, कारण पॅसेज मोठं होतं, त्याला टायटल काय द्याल हे असं थोडंसं प्रश्न होते. तर त्यामध्ये इंग्रजीमध्ये ॲव्हरेज 20 पकडू आपण. ठीक आहे, त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये 25 पैकी 24 पकडू. 25 पैकी 25 घेणारे पण भरपूर पोरं आहेत, पण आपण किती पकडू, 25 पैकी बुद्धिमत्ता 24 पकडलं. त्यानंतर काय उरलं, एक GK उरलं. हां, GK एक महत्त्वाचा पॉईंट आहे. GKमध्ये 25 पैकी 25 कोणच घेत नाही. खूप झाले तरी 18 प्रश्न, किती 18 ते 20 आपण 20 पकडू, कारण करंटचे काही बरेचसे क्वेश्चन होते जे येत नव्हते, बाकी सगळं सोपं होतं आणि करंटमध्ये म्हणजे असं काहीही विचारत होते. ठीक आहे, मग 20 पकडू आपण. किती होतात सगळ्यांची टोटल, 20 आणि 20 40 60 80, 80 6 86 झाले. किती झाले, 86. मग सगळ्याच पदासाठी 86वर कट ऑफ लागेल का, किंवा 86पेक्षा
जास्त ज्या विद्यार्थ्यांनी 85-86 असेल 82-83 प्लस जरी असेल तरी त्यांचं सिलेक्शन होऊ शकते. हे झालं आता सगळ्यासाठी नॉमिनल. आता आपण काय बघू प्रत्येक पदासाठी, कारण एकूण अर्ज माहिती आहे आपल्याला किती आले. या अर्जानुसार कट ऑफ बघू आपण. एकूण अर्ज बघा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही, पण एकूण अर्ज किती आले होते तर हे मी काढलेलं एकूण अर्ज 68,739 समथिंग आले होते. हे कन्फर्म आहे. 68,739 एवढे एकूण अर्ज आले. आता एकूण अर्ज एकाच पदासाठी आहे का, उदाहरणार्थ एकूण अर्ज एवढे आले, मग काय याच्यातलं संरक्षण अधिकारी गट ब यासाठी पण एवढेच आले असतील का, नाही, 2च पद आहे. तर या संरक्षण अधिकारीसाठी जास्तीत जास्त 700 किती 700पर्यंत जागा म्हणजे फॉर्म आले असतील. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी, आता हे एकूण पदं किती आहे याच्यामध्ये बघा तुम्ही, एकूण किती संवर्ग आहे तर एकूण आहे टोटल हे 9 संवर्ग आहे स्वयंपाकीपर्यंत. मग जर आपण एक उदाहरणार्थ ढोबळमानाने 68,739 भागिले 9 जर केलं तर किती ते 9,763 ती उरले किती उरले किती 5, 9 सख 54 उरले किती 3, 9 त्रिक 27 उरले किती 6, 9,763 जवळपास 7,638 एवढे एका पदासाठी आपण धरू शकतो. किती 7,638 फॉर्म, 7,638 फॉर्म कशासाठी, एका पदासाठी. मग असे पद किती आहे 9 पद आहे, पण 9 प्रत्येक पदाला 7,000च फॉर्म आले असतील का तर नाही. आपण एक एक बघू. संरक्षण अधिकारीचा कट ऑफ सांगणार आहोत आपण. 2च जागा आहे, 700 ते 600 700 या दरम्यानच फॉर्म असतील, कारण गट बच आहे. क्वालिफाय पण नव्हतो, मी सुद्धा क्वालिफाय नव्हतो, म्हणून याला काय 600-700 पद 600-700 एवढेच काय आले असतील फॉर्म आले असतील. एक अंदाजित सांगतो हां, तुम्हाला कसं माहीत सर हे जर बघा, तुम्हाला बघायचं नसेल तर व्हिडिओ बघू नका बिंदास, पण हे माझं गेस सांगतोय 600 ते 700 फॉर्म आले असतील गट बला. मग गट बला 600-700 आले असेल, क्लास 2 दर्जाची पोस्ट आहे तरीसुद्धा त्यांना 85+ लागणार. कशाला, संरक्षण अधिकारी गट ब किती 85+. दुसरं फॉर्म बघू आपण. दुसरं आहे परिवीक्षा अधिकारी. परिवीक्षा अधिकारीच्या एकूण जागा किती आहे रे 72 जागा आहे. तर 72 मग विचार करा किती साथी एकूण जवळपास याला 8,000 ते 10,000 दरम्यान फॉर्म आले असतील. याला किती 8,000 ते 10,000 फॉर्म आले. ठीक आहे, 8,000 ते 10,000 फॉर्म. ह्याला सुद्धा कट ऑफ 85+च जाणार. 85+. काही व्यक्तींना असू शकतं. आता ह्यामध्ये फायदा काय होतो बघा, तर काही लोकांना 80 असेल, वेटिंगला असेल, त्यांना वाटत असेल सर आमचं कसं होणार, तर ते लोकंसुद्धा बिंदास राहायचं, कारण तुमचंसुद्धा सिलेक्शन होणार. वेटिंगवर जसं असले तरीसुद्धा होणार, कारण आता MPSCचे जे 7,000 पदं होते क्लर्कचे त्यांनासुद्धा मान्यता देण्यात येत आहे आणि ते सुद्धा रुजू होणार कुठे ना कुठे MPSCवाले. त्यानंतर BMCचा निकाल लागणार आहे, तिथेसुद्धा 1,800 पोरं जाणार. MPSCचे 7,000 पोरं किती 7,000. त्यानंतर अजून वेगवेगळ्या डिपार्टमेंटची एक्झाम चालू आहे. त्यानंतर आदिवासी विभाग आयुक्तालयामध्ये 600 पद आहे. असे जवळपास 9,000पर्यंत पोरं काय होत आहेत इकडे सिलेक्ट होत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये खूप झाले अभ्यास करणारे पोरं 9,000 ना 10 ते 10,000 पोरं असतील. किती 10,000. मग वेटिंगवालेसुद्धा घाबरायचं नाही, तुमचंसुद्धा सिलेक्शन होणारच आहे. तिसरं पद बघू आपण. लघुलेखन उच्च श्रेणी गट क 1 पद आहे. जास्तीत जास्त किती हे सुद्धा 85+ जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर लघुलेखन निम्न श्रेणी गट क 2 पद आहे, 85+च जाणार त्यांचा पण. त्यानंतर इकडे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क संरक्षण जे प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून होते यांचं 57 पद आहे, ह्यांचं पण 83+ जाणार. 83+. पेपर सोपा होता तरीसुद्धा 83 ते 85 दरम्यान लागू शकते. त्यानंतर आहे ह्यानंतर बघा 7वं पद आहे वरिष्ठ काळजीवाहक गट ड. वरिष्ठ काळजीवाहक काय गट ड. तर ह्यासाठी 4च पद होते, हे सुद्धा 85+ जाणार. त्यानंतर हे वरिष्ठ लिपिक आहे 56 पद, याचंसुद्धा 83+
टू 85पर्यंत जाऊ शकतं, 83 टू 85. त्यानंतर आहे लास्ट आहे कनिष्ठ काळजी विभाग गट ड, एकूण 36 पद, याचं कट ऑफ 80+ लागेल. किती लागेल? 80+ हे आहे. आणि स्वयंपाकी गट ड 6 पद, तरी पण 80+ जाणार यांचा कट ऑफ. ठीक आहे, व्हिडिओ बघा. जर तुम्हाला किती आता रिस्पॉन्स शीट येईल, तुम्हाला किती गुण येतात यावर तुम्ही कमेंट करा आणि त्यावरून सुद्धा परत कट ऑफ सांगता येतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.